नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. जिथे आपण बघणार आहोत एस-एस-सी एम-टी-एस 2025 ची जी जाहिरात आहे, ती नुकतीच 5 दिवस झाले एस-एस-सीनी पब्लिश केली आहे. तर एस-एस-सीनी या जाहिरातीची जी घोषणा केली आहे विद्यार्थी मित्रांनो, ते फक्त ना फक्त 10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही विचार करू शकता का, की आपण 10वी पास आहोत आणि आपल्याला भारत सरकारमध्ये 35,000 ते 40,000 रुपयांची नोकरी करण्याची एक संधी आपल्याला मिळून राहिलेली आहे. तर हे काय सोपं आहे, की कठीण आहे विद्यार्थ्यांनो? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण जी जाहिरात आहे एस-एस-सीची ती आपल्याला वाचणं पडेल विद्यार्थी मित्रांनो, समजून घेणं पडेल. आणि हो, जर तुम्ही या पोस्टसाठी जर पात्र असाल आणि तुमच्या क्षमता असेल, तर तुमच्यासाठी हे खूप एक सुवर्ण संधी असू शकते विद्यार्थी मित्रांनो. कारण एक छोट्याशा शैक्षणिक पात्रतेवर तुम्हाला खूप मोठी अशी एक पोस्ट मिळणार आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे? तर हे संपूर्ण जाहिरात आपण जाणून घेण्यासाठी चला तर मग या सेशनची सुरुवात करूया. एस-एस-सी एम-टी-एस 2025 च्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण इथे काय बघणार आहोत आणि कशावर चर्चा करणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॅकन्सी डिटेल. तर एस-एस-सीमध्ये आता टोटल किती व्हॅकन्सी विचारतात? मागच्या वर्षी किती विचारलं, त्याच्या मागच्या वर्षी किती विचारलं, आता किती विचारणार आहे? तर हे व्हॅकन्सी डिटेलमध्ये आपण सगळं चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. इम्पोर्टंट डेट्स. आता इम्पोर्टंट डेट्स विषयी म्हणजे परीक्षा फॉर्म भरण्याची जी कालावधी आहे ती किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे? आपल्यात काही करेक्शन झालं असेल, तर ती पण डेट एस-एस-सी आपल्याला प्रोव्हाईड करते. तर ती डेट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? त्याच प्रकारे एक्झाम शेड्यूल कोणत्या महिन्यात होणार आहे, हे सुद्धा आपण या इम्पोर्टंट डेट्समध्ये आपण इथे बघणार आहोत. ॲप्लिकेशन फी विद्यार्थी मित्रांनो, कुठे पण आपण ॲडमिशन करतो, तर आपल्याला ॲज अ नॉमिनल काही ॲप्लिकेशन फी देणं पडते. तर ही ॲप्लिकेशन फी कोणाकोणाला द्यायची आहे, किती द्यायचं आहे, ते हे ॲप्लिकेशन फीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये आपण काय बघणार आहे विद्यार्थ्यांनो, बघा इकडे लक्ष द्या. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये की बोलता त्यात एज्युकेशनचा काय क्रायटेरिया आहे, काय आपल्याला लागतं, म्हणजे कोणत्या महाविद्यालय, शाळा या पदवीधरची सर्टिफिकेट लागते की नाही लागत, हे आपण इथे जाणून घेणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये. त्यानंतर आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट. या पदाकरिता एज लिमिटचा जो क्रायटेरिया आहे ते एस-एस-सीने काय-काय ठेवलं आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यानंतर रिझर्व्हेशन. रिझर्व्हेशन खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस जितक्या पण कॅन्डिडेटला रिझर्व्हेशन मिळत असेल, तर हा मुद्दा खूप रिझर्व्हेशनसाठी महत्त्वाचा आहे. कारण कशा प्रकारचे सर्टिफिकेट आपल्याला बनवायचे आहे, काय फॉर्मॅट आहे, हे सगळं आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यानंतर स्कीम ऑफ द एक्झामिनेशन एंड पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन यावर आपण चर्चा करणार आहोत, की जी एक परीक्षा होणार आहे त्याची स्कीम कशी आहे? किती लेव्हल आहे? 1 लेव्हल आहे, 1 लेव्हल आहे, 2 लेव्हल आहे, 3 लेव्हल आहे. त्याचप्रकारे ऑनलाईन, ऑफलाईन कशाप्रकारे ही एक्झाम होणार आहे, हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यानंतर आलं महत्त्वाचं म्हणजे सिलेबस. तर सिलेबसचे एस-एस-सीनी ह्या सिलेबस कंप्लीट करायसाठी किती असे स्तंभ ठेवले, म्हणजे कोणकोणते सब्जेक्ट घेतले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यांचे सब टॉपिक काय आहे ते पण आपण इथे विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर फिजिकल टेस्ट. फिजिकल टेस्ट म्हणजे हवालदारसाठी स्पेशली हवालदारसाठी फिजिकल टेस्ट द्यायची असते विद्यार्थी मित्रांनो. तर त्यात रनिंग करायची असते की वॉकिंग करायची असते, हाय जंप असते की लाँग जंप असते, असते की नसते, हे सगळं आपण या फिजिकल टेस्टमध्ये जाणून घेणार आहे विद्यार्थी. शेवटपर्यंत बनून राहा विद्यार्थी मित्रांनो, कारण एकूण एक माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघितलं जाणार विद्यार्थी मित्रांनो, तर एस-एस-सी एम-टी-एस काय आहे? काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एस-एस-सी एम-टी-एस ही सरकारी परीक्षा आहे, ज्यामध्ये भारत सरकारमध्ये ग्रुप सी पदांवर भरती केली जाते. ठीक आहे. तर एस-एस-सी जी आहे विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी फक्त 10वी बेसवरच नाही, तर 12वी बेसवर, ग्रॅज्युएशन बेसवर पण एक्झाम काढत असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जसं एस-एस-सी जे झालं ते एम-टी-एस या पदाकरिता तर काढून राहिले एम-टी-एस हवालदार, आणि एस-एस-सी जी-डी करिता पण व्हॅकन्सी काढत असते 10वी बेसवर. फक्त 10वी बेसवर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी जी-डी म्हणजे जनरल ड्युटी या पोस्टवर पण 10वी बेसवर एस-एस-सी परीक्षा आपलं काम नोटिफिकेशन काढत असते, जाहिरात काढत असते. ठीक आहे. त्याचप्रकारे 12वी बेसवर बघितलं गेलं तर सी-एच-एस-एल कंबाईन्ड हायर सेकंडरी लेव्हलची एक्झामिनेशन फक्त 12वी वाल्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रिपेअर करत असते. ही व्हॅकन्सी काढत असते एस-एस-सी. त्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे त्यांच्यासाठी सी-पी-ओ सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन आणि सी-जी-एल कंबाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल अशा प्रकारच्या एक्झाम जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते एस-एस-सी काढत असते. आणि कॉमन एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन पोस्ट म्हणून आहे.
यात एस-एस-सी सिलेक्शन पोस्टच्या पण काही व्हॅकन्सी काढत असते. या व्हॅकन्सीमध्ये 10वी वाले विद्यार्थी पण असतात, 12वी वाले पण असतात आणि ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी पण यात टेकपाठ करत असतात विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सीनी जी जाहिरात काढली एस-एस-सी एम-टी-एस ठीक आहे. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी एम-टी-एस मध्ये 2 पद यावेळेस आहे. एक आहे एम-टी-एसचं पद आणि दुसरं आहे हवालदारचं पद. तर एम-टी-एस मध्ये जे एज क्रायटेरिया ठेवला आहे एस-एस-सीनी तो आहे 18 ते 25 वर्षापर्यंत. ठीक आहे. हा जनरल कॅटेगरी पर्यंत आहे. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी यांना रिझर्व्हेशन प्रमाणे आपापलं बघून घ्यायचं. ठीक आहे. तर एज क्रायटेरिया 18 ते 25 वर्षापर्यंत एम-टी-एस जनरल कॅटेगरीसाठी आणि हवालदारासाठी विद्यार्थी मित्रांनो एज ग्रुप आहे 18 ते 27 पर्यंत. ठीक आहे. हवालदारसाठी काय एज ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 27 पर्यंत एज ग्रुप आहे. ठीक आहे. त्यात एस-सी, एस-टी, ओ-बी-सीना जे रिलॅक्सेशन आहे त्यामध्ये ते आपण समोरच्या नोटिफिकेशनमध्ये बघूया. हं. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की व्हॅकन्सीज टोटल व्हॅकन्सी किती दिलेल्या आहे, या ज्या एस-एस-सीनी पोस्ट काढलेली आहे, ठीक आहे. तर या जाहिरातीमध्ये टोटल किती व्हॅकन्सी आहे आपण ते बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. टोटल व्हॅकन्सी बघितलं गेलं तर लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, ठीक आहे. इयर 2022 मध्ये एम-टी-एसने 11,994 एवढी जागा काढली होती फक्त एम-टी-एस आणि हवालदार पदामध्ये 529 एवढ्या जागा काढल्या होत्या. तर टोटल 12,523 जागा होत्या 2022 मध्ये विद्यार्थी. तसंच बघितलं गेलं तर 2023 मध्ये एम-टी-एसच्या या पदाकरिता 1,377 आणि हवालदार पदाकरिता 396 अशा टोटल 1,673 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर 2024 मध्ये 6,144 ह्या एम-टी-एस पदाकरिता होत्या आणि हवालदार पदाकरिता होत्या 3,439 असे टोटल 9,583 जागा आपल्याला म्हणजे एस-एस-सीने इथे प्रोव्हाईड केल्या होत्या विद्यार्थ्यांना. आता 2025 मध्ये फक्त हवालदार या पोस्ट करिता 1,075 आणि इथे स्टार आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे? स्टार. ठीक आहे. तर हा स्टार दिलेला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ह्या टेंटेटिव्ह जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी मध्ये हवालदार ठीक आहे. इन सी-बी-आय-सी आणि सी-बी-एन मध्ये जे पोस्ट निघाले त्यांनी आपला जो डाटा आहे किती आमच्याकडे व्हॅकन्सी खाली आहे त्या डाटा यांनी जाहीर केलेला आहे आणि वर स्टार पण लिहिलेला आहे याच्यासाठी की ह्या जागा वाढू पण शकतात या कमी पण होऊ शकतात. पण इथे तुम्हाला हॅश दिसत असेल तर याचा मीनिंग हा नाही की एम-टी-एस मध्ये 0 जागा आहे म्हणून. कारण एम-टी-एस वाल्यांनी एस-एस-सी मध्ये एम-टी-एसच्या अजूनपर्यंत जागा किती आहे, का आहे याचा जे डाटा आहे कलेक्शन करणं चालू आहे. अजूनपर्यंत आपल्याला ह्या जागा दिलेल्या नाही. आगामी काही दिवसात या काही हप्त्यामध्ये आपल्याला त्या एस-एस-सी आपल्याला हा डाटा प्रोव्हाईड करणार आणि हे व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सांगितलं जाणार विद्यार्थ्यांनो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नेहमी एम-टी-एसच्या जागा पुष्कळ हजाराच्या प्रमाणात असते विद्यार्थ्यांनो. ते ह्यावेळेस पण बंपर भरतीच असल्यासारख्या जागा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. ओके. जर इथे क्लिअर नसेल दिसेल तर इथे बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण ओके नोटीस. तर इथे आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे सबमिशन डेट आहे, ऑनलाईन फॉर्म सबमिट करायची आहे, तर ती डेट आपण इथे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले लक्ष द्या. ठीक आहे. तर ती जी डेट आहे विद्यार्थी मित्रांनो जी डेट आहे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी डेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 26/6/2025 पासून तर 24/7/2025 पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. किती? 24/7/2025 पर्यंत. ओके. हां. ठीक आहे. त्याच प्रकारे लास्ट डेटचे जो टायमिंग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे 24/7/2025 ठीक आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला लास्ट डेट म्हणजे तुम्हाला या तारखेपर्यंत रिसिप्ट जी आहे ऑनलाईन रिसिप्ट कलेक्ट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टार्टिंग डेट आहे 26/6 जे की ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी तयार झाले म्हणजे फॉर्म फिल करणं तयार झालेलं आहे आणि 24/7 पर्यंत तुम्हाला हे पूर्णपणे फिल करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. लास्ट डेट याची 24/6 म्हणजे 24 जुलै 2025 आहे. त्याचप्रकारे लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट. ऑनलाईन फी पेमेंटची लास्ट डेट आहे विद्यार्थ्यांनो 25/7/2025. ओके. म्हणजे 25 जुलैपर्यंत तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे विद्यार्थ्यांनो. कारण 24 तारीख ही लास्ट डेट आहे. त्या दिवशी पुष्कळ सर्व्हर वगैरे डाऊन असते. पुष्कळ सारे विद्यार्थी जे राहिलेले विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरत असतात. त्यामुळे 25 तारीख तोपर्यंत फक्त तुम्ही ऑनलाईन पेमेंट 25 तारखेला तुम्ही करू शकता विद्यार्थ्यांनो. इथे मग एस-एस-सीने काय प्रोव्हाईड केलं विंडोज फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन. ओके.
जर तुम्ही फॉर्म भरत असेल विद्यार्थी मित्रांनो आणि फॉर्ममध्ये काही करेक्शन म्हणजे इनकरेक्ट झालं असेल, चुकी झाली असेल, ते चुकी सुधारण्यासाठी पण त्यांनी हे डेट दिली आहे 29/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत तुम्ही जे फॉर्म भरण्यामध्ये चुकी झाली आहे, ते तुम्ही इथे करेक्ट करू शकता विद्यार्थ्यांनो. शेड्यूल ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. जे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जे आहे विद्यार्थ्यांनो, जे आपल्याला परीक्षा द्यायची आहे, ते ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचा शेड्यूल त्यांनी सांगितलं आहे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान ही एक्झाम कधी पण होऊ शकते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्याप्रकारे शेवटच्या पॉइंटकडे लक्ष द्या. टोल फ्री हेल्पलाईन नंबर टू बी कॉल इन केस ऑफ एनी डिफिकल्टी इन फिलिंग अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. अच्छा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही डिफिकल्टी येत असेल तुम्हाला, तर हा टोल फ्री नंबर दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर तुम्ही फोन करून तुम्हाला ज्या पण कन्फ्युजन, जे पण डाऊट आहे, तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपल्या डाउट्स क्लिअर करू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके. चला तर मग लक्ष द्या. नंतर आता हे जे विद्यार्थी मित्रांनो आहे, हे एस-एस-सी बहुपदरी म्हणजे गैरतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी एक स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये पे लेव्हल 1 राहणार आहे. पे लेव्हल 1 नुसार असून सामान्य केंद्रीय सेवा गट क राजपत्रित नसलेले आणि मंत्रालयीन नसलेले पद यामध्ये समाविष्ट आहेत विद्यार्थ्यांनो. आता हे कोणकोणते पद आहे? भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच विविध संविधानिक संस्था, कायदेशीर संस्था, स्टॅच्युटरी बॉडी आणि न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल इत्यादीमध्ये भरली जाणार आहे. ठीक आहे. या भरती प्रक्रिया भारताच्या विविध राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे एम-टी-एस पदाकरिता झाले विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. त्याचप्रकारे हवालदार या पदासाठी 7व्या वेतन आयोगाच्या नुसार मॅट्रिक्स पे नुसार पातळी 1 मध्ये दिला जाणार आहे. ठीक आहे. 7वा वेतन आयोग तुम्हाला इथे लागू आहे विद्यार्थ्यांनो. आणि ही जी भरती आहे राजस्व विभाग अंतर्गत येणाऱ्या वित्त मंत्रालयाच्या खालील संस्थांमध्ये केली जाणार आहे. तर ती कोणती संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो? CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ. त्यानंतर आहे CBN म्हणजे ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये अंडर द डिपार्टमेंट ऑफ द रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट. ठीक आहे. या डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पोस्टकरिता जागा काढल्या आहेत. तर त्यांची जी पोस्टिंग आहे ती इथे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तशाच प्रकारे एम-टी-एस वाल्यांची जी पोस्टिंग आहे ते या डिपार्टमेंटमध्ये होणार आहे. ठीक आहे. जर इथे तुम्हाला क्लिअर नसेल दिसत तर मी तुम्हाला PDF दिलीच आहे खाली. ठीक आहे. इथे तुम्हाला क्लिअर दिसून जाणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर आता आपण एज लिमिट पाहूया, की एस-एस-सीने एज लिमिटच्या काय-काय क्रायटेरिया ठेवलेल्या आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. तर एज लिमिट जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 18 ते 25 या 18 ते 27 म्हणजे 25 आणि 27 वर्षापर्यंत त्यांनी क्रायटेरिया ठेवला आहे, की तुमची 1 ऑगस्ट 2025 पर्यंत एवढी तुमची जी डेट आहे, जी एजची डेट आहे ते कंप्लीट असायला हवी. त्याच्यात जास्त असेल तुम्ही म्हणजे जनरल कॅटेगरीवाला जर विद्यार्थी असेल, 28 वर्षाचा असेल या 27 वर्ष प्लस 1 जरी होत असेल, तर त्याला अप्लाय करता येणार नाही जनरल कॅटेगरीसाठी. ठीक आहे. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो 18 ते 25 इयर म्हणजे दॅट इज कॅन्डिडेट बोर्न नॉट बिफोर द 2 ऑगस्ट 2000 अँड नॉट लेटर दॅन द 1 ऑगस्ट 2007 म्हणजे 2 ऑगस्ट 2000 ते 1 ऑगस्ट 2007च्या मधातच जन्मलेला या जन्म घेतलेला विद्यार्थी आहे. तो या पोस्टला अप्लाय करू शकतो विद्यार्थ्यांनो. त्याच प्रकारे हवालदार या पोस्टसाठी पण 2 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2007 मधात जो जन्मलेला विद्यार्थी आहे, तोच विद्यार्थी या हवालदार पोस्टसाठी पण अप्लाय करू शकतो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं एवढं तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे डेट लक्षात असणं तुमच्या पुष्कळ आवश्यक आहे. तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसता की नाही बसत ठीक आहे. एजनुसार ते बघून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. तशाच प्रकारे कोणकोणत्या कास्टला रिलॅक्सेशन दिलं जाते ते पण आता इथे बघणार आहोत. तर लक्ष द्या. एस-सी, साठी विद्यार्थ्यांनो 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तशाच प्रकारे ओबीसीला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं असतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. एस-सी-एस-टीला एस-सी-एस-टीला 5 वर्षाचे रिलॅक्सेशन असते विद्यार्थ्यांनो. ओबीसीला 3 वर्षाचे रिलॅक्सेशन असते. तर पीडब्ल्यूबीडीला 10 वर्षाचे असते. असे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे रिलॅक्सेशन बघू शकता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला समोर बघूया. समोर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. असेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन 1 ऑगस्ट 2025. अच्छा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्विव्हॅलंट
फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड ॲज ऑन और बिफोर कट ऑफ डेट 1 ऑगस्ट 2025. अच्छा. तर तुमचं जे पण आहे, जसं इथे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थी पाहिजे. 10वी पास विद्यार्थी जो पण असेल तो 1/8/2025 च्या अगोदर पाहिजे. त्याच्या नंतरचा चालणार नाही. त्याची जे सर्टिफिकेट आहे, त्याची जी मार्कशीट आहे, ते 1 ऑगस्ट 2025 च्या अगोदर बनलेली असली पाहिजे, मिळालेली असली पाहिजे. ठीक आहे. तसाच विद्यार्थी या परीक्षेला क्वालिफाय होणार, या परीक्षेला म्हणजे ही जी परीक्षा आहे तो देऊ शकणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर खाली जर इथे जसं दिसेल तर खाली मी दिलेलंच आहे पी-डी-एफमध्ये. ओके. तर हाऊ टू अप्लाय, तर आता हा फॉर्म आपण बघितला आणि बघून राहिलो. पण हा अप्लाय कुठे करायचा? ऑनलाईन कुठे करायचा? आपल्याला कारण ही एक्झाम जे ऑनलाईन द्यायची आहे. तर ऑनलाईन देण्यासाठी एस-एस-सीने आपली वेबसाईट दिली आहे विद्यार्थ्यांनो. ह्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन हा फॉर्म फिल करायचा आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ही वेबसाईट आहे ssc.government.in. इथे जायचं विद्यार्थी मित्रांनो आणि इथे आपला फॉर्म पूर्णपणे फिल करायचा व्यवस्थितरित्या प्रत्येक एक-एक गोष्ट बघून विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. नंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. ॲप्लिकेशन फी. आता ॲप्लिकेशन फी काय असते विद्यार्थी मित्रांनो, की बघा, ओ-बी-सी जनरल कॅटेगरीना तर इथे पेमेंट करायचंच आहे. पण ज्यांना पेमेंट नाही करायचं आहे, असे विद्यार्थी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जसे वुमेन कॅन्डिडेट, महिला कॅन्डिडेट जेवढ्या पण असेल, त्यांना इथे पेमेंट करायची आवश्यकता नाही आहे. त्याच प्रकारे एस-सी आणि एस-टी कॅन्डिडेट जे पण असेल, त्यांना पण इथे पेमेंट करायची आवश्यकता नाही आहे. त्याच प्रकारे पी-डब्ल्यू-डी, ठीक आहे. हँडिकॅप पर्सन असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, त्यांना पण इथे पेमेंट करायची आवश्यकता नाही आहे. एवढे वगळता सगळ्यांना इथे पेमेंट करणं पडेल. ते पण मात्र ₹100. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? हं. हां, आता तुम्हाला वाटत असेल विद्यार्थ्यांनो, की ही जी एक्झाम आहे, ही ऑल ओव्हर इंडिया होते, तर आपल्याला काय परीक्षा देण्यासाठी ऑल ओव्हर इंडिया जाणं पडेल? आपण महाराष्ट्रातले आहे, तर आपल्याला काय एम-पीमध्ये जाणं पडेल, यू-पीमध्ये जाणं पडेल? नाही विद्यार्थ्यांनो. त्यांनी एस-एस-सी वाल्यांनी आपल्याला एक्झाम सेंटर आपल्या स्टेटमध्येच प्रोव्हाईड करून दिलेले आहे. जसे आपण महाराष्ट्रातले आहोत, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्र जसे वेस्टर्न रिजन येते, तर त्यांनी आपल्याला सेंटर जे आहे, कोणकोणते महाराष्ट्रामध्ये जे सेंटर दिले आहे, ते आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती. तर अमरावती दिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर दिलेलं आहे, कोल्हापूर दिलेलं आहे, मुंबई दिलेलं आहे, नागपूर दिलेलं आहे, नांदेड, नाशिक, पुणे, ठीक आहे. आणि जळगाव अशा ठिकाणी हे एक्झाम सेंटर राहणार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्रातला कुठला पण विद्यार्थी असो, त्याला महाराष्ट्राच्या अंदरच जाऊन, महाराष्ट्राच्या आतच राहून त्यांना एक्झाम द्यायची आहे. कोणत्याही अदर स्टेटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही हे सेंटर चूज केले तर. ओके. 3 सेंटर यामध्ये चूज करणं पडते. ठीक आहे. निवडणं पडते विद्यार्थ्यांनो. हं. आता बघणार आहोत आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन. तर स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ही एक्झामिनेशन कशी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ही एक प्रकारची ऑनलाईन बेस, कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन होणार आहे. एम-टी-एस आणि हवालदार या पदाकरिता. एम-टी-एसमध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन बेस, कॉम्प्युटर बेस एक्झाम द्यायचं आहे. मग सिलेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट डी आणि सिलेक्शन. पण हवालदार या पोस्टसाठी 2 स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम द्यायचं आहे. त्यानंतर तुमची पी होणार आणि पी-एस-टी होणार, म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, ह्या 2 ॲज अ नॉमिनल टेस्ट असतात. ते जरुरी पण आहे हवालदार या पोस्टसाठी. या पोस्ट होणार, त्यानंतर तुमचे डी होणार आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार. पुन्हा लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी, इंग्लिश एंड 13 रिजनल लँग्वेज. ठीक आहे. तर 13 हिंदी, इंग्लिश सोबत 13 रिजनल लँग्वेज मध्ये पण आपल्याला हे परीक्षा पाहायला मिळणार आहे. मोस्टली म्हणजे मराठी. ठीक आहे. हे आपल्याला मराठीमध्ये पण आपण ही एक्झाम देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. इथे लक्ष द्या. काय म्हटलं? मध्ये पण आपल्याला इथे एक्झाम देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. आणि द शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन इंडिकेट इन द नोटीस इन द टेंटेटिव्ह. अच्छा, जो त्यांनी शेड्यूल दिला एक्झामिनेशनचा तो टेंटेटिव्ह आहे. तो थोडा चेंज बी होऊ शकते. लवकर पण होऊ शकते, थोड्या वेळानं पण होऊ शकते. ठीक आहे. तर ते ऑनलाईन आपल्याला एस-एस-सी वाले सांगतच राहणार. पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, जे मराठीमध्ये एक्झाम देऊ शकत असेल, ज्यांना वाटते की मी मराठीमध्ये एक्झाम देणार, ते मराठीमध्ये पण इथे एक्झाम देऊ शकते. ठीक आहे. हिंदी, इंग्लिशमध्ये तर देऊ शकते आणि ह्या 13 रिजनल लँग्वेजमध्ये पण एस-एस-सी, एम-टी-एस हवालदारची जी पोस्ट निघाली आहे, त्याकरिता ह्या 13 रिजनल लँग्वेज आणि ह्या 2 हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये पण तुम्ही हे एक्झाम देऊ शकता विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हं, हं. तसं इथे आता चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे तर तुम्हाला दिसतच असेल. मी तुम्हाला बोर्डवर दाखवतो. बोर्डवर तुम्हाला क्लिअर दिसते की नाही दिसत? ओके.
तेवढं क्लिअर नाही दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी पण समजून घ्या. कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे बघा सेशन 1 आणि सेशन 2 आहे. ठीक आहे. हे एक सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन आहे. पहिले काय करत होता एम-टी-एस जे आहे विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी, एम-टी-एसची जे पोस्ट काढत होता, हवालदारची जे पोस्ट काढत होते, त्याच्यात 4 सेशन ठेवत होते. 400 नाही, सेशन एकच राहायचा, पण सब्जेक्ट 4 राहायचे. कोणकोणते? त्याचे 4 स्तंभ असायचे. एक म्हणजे जी-के, दुसरा आहे इंग्लिश, तिसरा मॅथ आणि चौथा रिझनिंग. असे 4 स्तंभ असायचे. पण एस-एस-सीला माहीत झाले, की विद्यार्थी जे आहे रिझनिंग आणि मॅथमध्ये 100 आउट ऑफ 100 घेतात. म्हणजे 100 म्हणजे आउट ऑफ मार्क घेतात जेवढे पण विचारले. पहिले 25, 25, 25 मार्काला हे 25-25 क्वेशन विचारत होते विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांना माहिती झाले, की हे 50 म्हणजे मॅथ आणि रिझनिंग जे 50 आहे, ते आउट ऑफ घेतले जातात. तर त्यांनी मग याचा क्रायटेरिया चेंज केला विद्यार्थी मित्रांनो. मॅथ आणि रिझनिंगला विद्यार्थी मित्रांनो सेशन 1 मध्ये ठेवलं आणि जी-के आणि इंग्लिश या सेशनला सेशन 2 मध्ये ठेवलं विद्यार्थी मित्रांनो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मॅथ आणि रिझनिंग याचे 20-20 क्वेशन आहे. किती विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. 20 क्वेशन 60 पैकी आणि इथे पण 20 क्वेशन 60 पैकी. ठीक आहे. हे मॅथ्ससाठी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे रिझनिंगसाठी आहे. ठीक आहे. तर हे मॅथ्ससाठी एवढे क्वेशन आहे 20 क्वेशन 60 मार्कासाठी. त्याचप्रकारे रिझनिंगसाठी 20 क्वेशन किती 60 मार्कासाठी आणि तुम्हाला 45 मिनिटात तुम्हाला 40 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तसेच सेशन 2. सेशन 2 मध्ये बघितलं विद्यार्थी तर ठीक आहे. सेशन 2 मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सेशन 2 मध्ये जी-के आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर सेशन 2 जी-के नंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इंग्लिश आहे. ठीक आहे. तर जी-केचे जे प्रश्न आहेत ते 25 ठेवले आहे विद्यार्थी मित्रांनो 75 मार्क्ससाठी. हे इंग्लिशचे पण 25 प्रश्न ठेवले आहेत ते पण किती 75 मार्क्ससाठी. आणि याचा टायमिंग आहे विद्यार्थी मित्रांनो 45 मिनिट. ठीक आहे. असे 45-45 म्हणजे दीड घंट्याचा हा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. पण हा झाला सेशन 2 आणि हा झाला विद्यार्थी मित्रांनो सेशन 1. ओके. तर सेशन 1 कडे लक्ष द्या कारण हा इम्पोर्टंट आहे. वाटत असेल तुम्हाला, की इथे हा जो क्रायटेरिया सेम इथे क्रायटेरिया असेल नाही. हा क्रायटेरिया वेगळा आहे आणि हा क्रायटेरिया वेगळा आहे विद्यार्थ्यांनो. त्यांनी काय केलं मॅथ आणि रिझनिंगचे 20-20 क्वेश्चन ठेवले आहे 60-60 मार्कासाठी. ओके. आणि हा एक क्वालिफाय नेचरचा सेशन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जनरल कॅटेगरीवाल्यांना 30% मार्क घेऊन यायचे आहे. म्हणजे 120 चे 30% म्हणजे 36 मार्क तुम्हाला इथे फक्त क्वालिफाय म्हणून म्हणजे 36 मार्क घेऊन याला क्वालिफाय करायचे विद्यार्थी मित्रांनो. 36, 37, 38 किती बी घ्या. जर तुम्हाला 36 पेक्षा कमी मार्क मिळणार, तर तुम्हाला हा जो सेकंड पेपर आहे, हा तुमचा चेक केला जाणार नाही विद्यार्थ्यांनो. म्हणून याकडे लक्ष द्या. हा फक्त तुम्हाला 36 मार्क इथे घ्यायचे जनरल कॅटेगरीच्या आणि जे तसं एस-सी, एस-टी, ओ-बी-सीसाठी तर आणखी कमी मार्क लागतील ते तर त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे. तर इथे लक्ष द्या, की हा क्वालिफाईंग नेचर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा जो स्कोर कार्ड बनणार आहे, तुमचा जो मार्क बनणार आहे, तुमचा जो फायनल मार्क लिस्ट बनणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते जी-के आणि इंग्लिशवर बनणार आहे. म्हणजे 150 आउट ऑफ बनणार आहे. किती विद्यार्थी मित्रांनो? 150 आउट ऑफ तुम्हाला मार्क इथे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. या 150 आउट ऑफच तुमच्या स्कोर कार्ड बनणार आहे. हे लक्ष द्या. आणि इथे निगेटिव्ह मार्किंग पण आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचा एक प्रश्न रॉंग झाला तर 1 मार्क निगेटिव्ह होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही खूप मोठी बाब लक्षात ठेवा. इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पण इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे फोकस जास्त जी-केवर ठेवा आणि इंग्लिशवर ठेवा. कारण हेच तुमचे कोर सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरच तुम्हाला स्कोर करायचा आहे. ठीक आहे. हे तर नॉमिनल तुम्हाला 36 मार्क मिळाले तर तुमचा सेकंड पेपर चेक होणार. जर नाही मिळाले तर नाही होणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं एवढं विद्यार्थ्यांनो? चला नेक्स्ट स्लाइडवर बघूया. हे बघा जर तुम्हाला इथे क्लिअर नसेल दिसत तर इथे दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघून घ्या, हे समजून घ्या. मी तर तुम्हाला समजून सांगितलंच आहे. चला नेक्स्ट स्लाइडवर बघूया. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सेशन. ओके. जे मी तुम्हाला सांगितलं आहे, की इथे सेशन 1 मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके. सेशन 1 मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो. And session 2 there will be negative marking for 1 mark of each wrong question and candidate are therefore advised to keep this mind while answering the question. खाली पण मी व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. म्हणजे सेशन 1 मध्ये तुम्हाला नो निगेटिव्ह मार्किंग आहे पण सेशन 2 मध्ये ॲज अ 1 मार्क निगेटिव्ह काढला जाणार प्रत्येक रॉंग क्वेश्चनवर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो?
हं. त्यानंतर इकडे लक्ष द्या, द मार्क स्कोर बाय कॅन्डिडेट इन अ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन if the candidate in a multiple shift we will be normalized by using the formula published by the commission wide notice date 2 जुलै 2025 and such normalized score will be used to determine फायनल मेरिट अँड कट ऑफ. ओके. आता बघा हे एस-एस-सी ची एक्झाम घेऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, तर ते ॲटलीस्ट 1 महिन्यातच चालणारच आणि त्यासाठी नंबर ऑफ शिफ्ट होणार आणि कारण या एम-टी-एस पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो लाखोनी 30 ते 40 लाखो 50 लाख पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरत असतात. त्याच्यामुळे हे खूप हार्ड आणि जबरदस्त एक्झाम होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सांगतोच मी तुम्हाला आणि एवढी म्हणजे यामध्ये पेपरचे लेव्हल कमी जास्त होत असतात. कोणता हार्ड असतो, कोणता ईझी असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानुसार एक नॉर्मलायझेशन एस-एस-सीद्वारे करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नॉर्मलायझेशन लिस्ट लागणार आहे. त्या लिस्टनुसारच आपल्याला इथे मार्किंग पडणार आहे, की तुमचा पेपर हार्ड होता की सोपा होता. ठीक आहे. ते एक नॉर्मलायझेशन स्कोर तुम्हाला मिळणार आणि त्या स्कोर बेसवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्याप्रकारे इंडिकेटिव्ह सिलेबस फॉर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ओके. अच्छा ठीक आहे. आता आपण सिलेबस बद्दल बघूया विद्यार्थी मित्रांनो, की याच्यात जे 4 स्तंभ ठेवले आहे मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जी-के हे तुम्हाला पूर्णपणे करायचे आहे. मॅथ, रिझनिंगवर थोडा हलका पकड असला तरी चालते. पण जास्तीत जास्त पकड इंग्लिश आणि जी-के या सब्जेक्टवर असणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात द्या न्यूमेरिकल अँड मॅथेमॅटिक्स एबिलिटीमध्ये आपल्याला कोणकोणते जे टॉपिक आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. हे सगळे टॉपिक आपल्याला इथे बघणं पडेल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बघणं पडेल, तुम्हाला प्रिपेअर करणं पडेल. कारण मॅथ्सचा जो सिलेबस खूप वास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला आता तुम्ही तर जर 10वी पास जर झाले असेल, जस्ट तुम्ही प्रिपरेशन करत असेल, तर बेसिक जरी केलं याच्यातनं तरी तुम्हाला सफिशियंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण फोकस तुम्हाला इंग्लिश आणि जी-केवर ठेवायचे जास्तीत जास्त. हा तर क्वालिफाय नेचर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. रिझनिंगच्या सेशनमध्ये बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो रिझनिंगचा हा सेशन आहे. तुम्हाला हे जे सब टॉपिक आहे हे सगळं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे करूनच तुम्हाला फर्स्ट सेशन प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा रिझनिंगचा सिलेबस झाला आणि मेन फोकस ज्याच्यावर आपल्याला करायचा आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश. ठीक आहे. जी-के. जी-केमध्ये आपल्याला काय-काय बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. The board coverage test will be on the social studies जसे history, geography, art, culture, civic, economics, जनरल सायन्स आणि एन्व्हायर्नमेंटल अप टू 10 स्टँडर्ड. 10वी बेस एक्झामवर हे जेवढे पण टॉपिक आले आहे आपल्याला बघायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बघायचे आहे जे या परीक्षेसाठी अप्लाय करत आहे. तशाच प्रकारे इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला काय-काय बघायचं आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये व्होकॅब्युलरीज, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिम्स, एंटोनिम्स, इट्स करेक्शन युजेस हे सगळं काही तुम्हाला इंग्लिशमध्ये बघितलं जाणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे सगळं प्रिपेअर करून ही एक्झामिनेशन द्यावी लागेल कारण तुम्हाला 150 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. जी-के आणि इंग्लिश लँग्वेज दोन्ही मिळून 150 मार्क आउट ऑफ तुम्हाला मार्क घ्यायचे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ठीक आहे. चला समोर बघूया. समोर काय आहे? ओके. हवालदार इन सिव्हिल. अच्छा ठीक आहे. एम-टी-एस वाल्यांचं तर काम झालं विद्यार्थी मित्रांनो. एम-टी-एस वाले काय त्यांना फक्त कॉम्प्युटर बेस एक्झाम द्यायचा आहे. मग त्यांचे डी होणार, डायरेक्ट सिलेक्शन होणार. पण हवालदार पोस्टसाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एफिशियन्सी टेस्ट ठेवल्या आहेत. 2 टेस्ट ठेवलेल्या आहे. एक आहे पी आणि एक आहे पी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघूया. त्यामध्ये तुम्हाला वॉकिंग करायचे म्हणजे मेल कॅन्डिडेटला 1600 मीटर 15 मिनिटात वॉकिंग करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 15 मिनिटात चालून दाखवते 15 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि ॲज अ नॉमिनल आहे. नॉर्मली कोणता पण विद्यार्थी करू शकतो. ठीक आहे. याच्यात काही प्रॅक्टिसची आवश्यकता राहत नाही विद्यार्थ्यांना. तर वॉकिंग करायचे आहे मेल कॅन्डिडेटला 1600 मीटर 15 मिनिटात आणि महिला म्हणजे फिमेल कॅन्डिडेटला 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर 20 मिनिटात वॉकिंग करून दाखवायचे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. हा झाला फिजिकल एफिशियन्सी टेस्टचा क्रायटेरिया हवालदार या पोस्टसाठी. आता फिजिकल स्टँडर्ड पोस्टचा क्रायटेरिया आपण बघू. ओके. तर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मेल जे कॅन्डिडेट आहे त्यांची हाईट जी आहे 157.5 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. किती पाहिजे? 157.5 एवढी हाईट इथे रिक्वायर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढी
157.5 सेंटीमीटर एवढी हाईट इथे रिक्वायरमेंट आहे आणि 5 सेंटीमीटरच्या रिलॅक्सेशन दिलं आहे. कोणाला ते रिलॅक्सेशन दिलंय बघा, जे काय म्हणते गार्लीज, आसामीज, गोरखाज मेंबर आहे त्यांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन आहे आणि जे जनरल कॅटेगरीवाले विद्यार्थी आहेत त्यांना 157.5 सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होऊ शकते. फिमेल कॅन्डिडेटसाठी 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एवढी हाईट असेल तर तुमचं सिलेक्शन इथे होऊ शकते आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये 2.5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन आहे. गार्लीज, आसामीज, गोरखाज मेंबरसाठी 2.5 सेंटीमीटरचं फिमेलसाठी आणि 5 सेंटीमीटरच्या मेलसाठी रिलॅक्सेशन आहे. मेलसाठी चेस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते फुगवून 81 सेंटीमीटर झाले पाहिजे. म्हणजे तुमची जी आहे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट मिनिमम मेलमध्ये मिनिमम जे पुरुष आहे, जे मुलं आहे मिनिमम एक्सपान्शन ऑफ 5 सेंटीमीटर म्हणजे नॉर्मल तुमची जी चेस्ट आहे ते फुगवून 5 सेंटीमीटरनी जास्त झाली पाहिजे. ठीक आहे. जर तुमची नॉर्मल चेस्ट 76 असेल तर फुगवून 81 झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे मुलांकरिता. पण मुलींकरिता चेस्टचा क्रायटेरिया नसते, त्यांच्याकरिता वेटचा क्रायटेरिया असते आणि यामध्ये पुष्कळ साऱ्या मुली फसतात विद्यार्थी मित्रांनो. कारण चांगल्या-चांगल्या विद्यार्थिनी जे असतात, ज्या हुशार असतात, जे टॉप लेव्हलचे मार्क घेऊन येतात आणि जर त्यांचं वेट 48 केजी किती 48 केजी जर त्यांचं वेट फुलफिल नाही राहिलं, भरलं नाही राहिलं, तर त्यांना या परीक्षेमधून अपात्र करण्यात येते. तर याची बाब घ्यावी. ज्या मुलीचे पण वेट आता सध्या किती 48, 49, 50 असेल, त्या मुलींना काही घाबरण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांना अभ्यास करण्याचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि वेल एंड गुड मार्क आणायचा आहे, एव्हरेज मार्क आणायचे, ज्यामुळे तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकते. तर हे 48 पेक्षा जास्त वेट असलेल्या मुलींकरिता खूप फायदेशीर होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हवालदारसाठी अशा प्रकारच्या 2 टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहे. इथे दिलेलं आहे. आणि आता शेवटचं म्हणजे आरक्षण. आता शेवटचं आपण आरक्षण या मुद्द्यावर बोलूया विद्यार्थ्यांनो, की आरक्षण काय असते? ठीक आहे. लक्षात आहे सगळ्यांनी? आरक्षण कशाप्रकारे आणि कोणाकोणाला किती मिळणार आहे, ते याच्यावर आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. आरक्षण व आवश्यक कागदपत्रे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी लक्ष द्यावे. ठीक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी लक्ष द्यावे. जसं जाती प्रमाणपत्र, ओबीसी, एस-सी, एस-टी, उत्पन्न प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस हे एस-एस-सी द्वारे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे कास्ट सर्टिफिकेट असते, ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण जर तुम्ही जीवीच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस गेलं आणि एस-एस-सीने दिलेल्या फॉर्मॅटनुसार तुमचे जे डॉक्युमेंट नसले, ते तुम्हाला अपात्र करण्यात येणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ते तुम्ही इथेच जाणून घ्या. बघा, आपले जे कास्ट सर्टिफिकेट असते विद्यार्थी मित्रांनो, एक स्टेट लेव्हलचा फॉर्मॅट वेगळा असतो आणि सेंट्रल लेव्हलचा फॉर्मॅट वेगळा असतो. एस-एस-सी जे की सेंट्रल लेव्हलवर एक्झाम जे आहे कंडक्ट करत असते सेंट्रल लेव्हलवर, तर तिचा जो कास्ट सर्टिफिकेट जो फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडा डिफरंट असतो स्टेटपेक्षा. तर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर स्टेट लेव्हलची कास्ट सर्टिफिकेट असेल ना, तर तुम्हाला एस-एस-सी या एक्झाम करिता सेंट्रल लेव्हलची कास्ट सर्टिफिकेट बनवणं पडेल. 3च्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एस-एस-सीच्या फॉर्मॅटमध्ये. हे आणि हे आवश्यक पण आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचा फॉर्मॅट सेंट्रल लेव्हलच्या फॉर्मॅट सारखा नसेल, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अपात्र ठरवण्यात येणार. ठीक आहे. तर जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो, एस-सी, एस-टी कॅन्डिडेटचा जो फॉर्मॅट आहे तो पेज नंबर 74 आणि 75 या पेजवर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या नोटिफिकेशनमध्ये पेज नंबर 74-75 बघा. एस-सी, एस-टी सर्टिफिकेट फॉर्मॅट दिलेला आहे एमटीएसच्या अधिसूचनेनुसार. ठीक आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो विद्यार्थी मित्रांनो 77 या पेज नंबरवर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच प्रकारे ओबीसी सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पेज नंबर 76 वर दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे काय लिहिलंय, तुमचे प्रमाणपत्र राज्य सरकारच्या यादीनुसार नव्हे, राज्य म्हणजे स्टेट सरकारच्या यादीनुसार नव्हे, तर केंद्र सरकारच्या सूचीप्रमाणे असणे खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. केंद्र सरकारच्या सूचीप्रमाणे असणे खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. शेवटचा आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. थोडं लक्ष द्या कारण हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो. यामध्ये मुलं पुष्कळ मिस्टेक करतात आणि आपली जॉब खोवून बसतात विद्यार्थी मित्रांनो. जॉब आपली नष्ट करून बघतात. ठीक आहे. त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉपर नसल्यामुळे त्यांना अपात्र केले जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आरक्षण व आवश्यक कागदपत्रे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी लक्ष द्यावे. जर ओबीसी प्रवर्गातून असाल तर तुमचे प्रमाणपत्र ऑनलाईन ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट म्हणजे 24/7/2025 पूर्वीचे असावे आणि ते 3 वर्षापेक्षा जुने म्हणजे मोर दॅन 3 इयर्स ओल्ड नसावे. ओके. लक्ष द्या. जो पण ओबीसी कॅन्डिडेट असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे
जे कास्ट सर्टिफिकेट 3 वर्ष पुराण 3 वर्षी जुनी झाली असेल विद्यार्थ्यांनो, त्या कॅन्डिडेटनी लक्ष द्या. त्याला नवीन बनवण्याची खूप आवश्यकता आहे. केव्हापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 24/7/2025 म्हणजे एक्झाम जे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे, त्याच्या अगोदर तुमची बनली असलेली खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमची जे कास्ट सर्टिफिकेट ॲज अ फॉर्मॅट सेंट्रल लेव्हलच्या फॉर्मॅटनुसार, एस-एस-सीच्या फॉर्मॅटनुसार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्याच प्रकारे एस-सी, एस-सी, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पण कास्ट सर्टिफिकेट बनवणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. पण यांची जी कास्ट सर्टिफिकेट आहे ते लाईफटाईम असते. एक वेळेस बनवली की ते लाईफटाईम चालत असते. त्यात नो डाऊट. ठीक आहे. फक्त ओबीसी वाल्यांसाठी 3 वर्ष व्हॅलिड असते. मग नंतर जुनी झाली की त्यांना नवीन बनवणं पडते. ठीक आहे. एस-सी वाल्यांना पण सेंटरची कास्ट बनवणं खूप आवश्यक आहे एस-एस-सीच्या फॉर्मॅटनुसार. आणि थर्ड बघितलं जाणार तर ई-डब्ल्यू-एस. आता ई-डब्ल्यू-एस प्रवर्गातील अप्लाय जे करत असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यांना तर दरवर्षीच आपलं जे आहे, जे आपलं कास्ट सर्टिफिकेट, जे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट ते आहे, जे अपडेट करणं पडते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जर आता 2024-25 च्या आधारावर 2025-26 साठीचे एक प्रमाण इन्कम सर्टिफिकेट असणं खूप जरुरी आहे, आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ही ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटनी लक्षात घ्यावं. ठीक आहे. कारण त्यांना दरवर्षी चेंज करत राहणं पडते. जर का पता जर ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेट असेल आणि एखाद्या दिवशी त्याला खूप मोठी करोडोची लॉटरी लागली असेल तर तर अशा माध्यमातून म्हणूनच ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटला प्रत्येक 1 वर्षांनी आपलं सर्टिफिकेट रिन्यू करणं पडते, अपडेट करणं पडते. ठीक आहे. आणि हे अपडेट 24/7/2025 म्हणजे लास्ट डेटच्या अगोदरचे असणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर तुमच्या डी-व्हीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे. तर ही आहे अशा प्रकारची संपूर्ण नोटिफिकेशन आपण एम-टी-एस 2025 हवालदार आणि एम-टीच्या जागांसाठी पोस्टसाठी ज्या जागा निघाल्या आहेत, ते आपण संपूर्ण बघितल्या आहे. एकूण एक डिटेल बघितल्या विद्यार्थी मित्रांनो. यात आपण कोणताही कन्फ्युजन, कोणताही डाऊट न ठेवता, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे नोटिफिकेशन संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.